की संतोष झोईल बुवानी कालची गाडी एकदम भारी केल्याने तरी त्याचं मला कमीपणा नाहीये. हे प्रामाणिकपणे माझं मत आहे. या बैठकीच्या माध्यमातून 100% आपल्याला काहीतरी देण्याचं काम करणार. पण बुवा तुम्ही सांगितलं की माझा आवाज लागला नाही. इकडे बघ पिटी वाजली नाही. तू ह्या जेव्हा तू सांग तू जेव्हा सुरुवातीचं गाणं गायलंस ना बुवा तेव्हा मी सांगितलं वा छान. तेव्हा विशाल मसूरकर आता उठून गेले त्याचं कारण काय आहे? विशाल मसूरकर बुवा उठून गेले ना त्याचं कारण काय नाही कार्यक्रम. तुझा आवाज सुद्धा पेटिंग लागला ना ह्या सांगितलं ह्या त्याला माहिती होतं विलास त्या बुवांका माहिती होता तुझं गाणं हे आपणा ती गाणी जमत नाही ना बुवा त्या भानगडीतपणा नको. 40 मिनिटात गजर संपवण्याचा प्रयत्न करणार. तुझा ना भरोसा ही सुरुवात होते. हे तू एकदा काय सांगतोस ना तू म्हटलेलं बघ रेकॉर्डिंग वेगळी झाला. तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरी दे मुखी गोड साखर सोडून देले धनाच्या तुला नसा. मग जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल रे वेड्या तुला या गेलं पाहिजे. त्या परमेश्वराचं नामस्मरण खरं आहे आणि ते करताना सुरुवातीला गाणं घेतो.
नवीन नवीन गाणी असतात. बुवांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते गजराच्या माध्यमातून सुरुवातीला न बोलता ते भजनाच्या माध्यमातून घेतात, गजराच्या माध्यमातून. परंतु गजर म्हटल्यानंतर जुनी नवी गाणी प्रत्येक जण घेतात. ते एक दोन गाणी नवीन नवीन गाणी घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मग गजराला सुरुवात करतो. जरा पेटीचा आवाज द्या ना. पेटीचा आवाज येतोय. होय ना, उद्या असेल गजराचे मुद्दे घेऊन जेव्हा एखादा बुवा रूपावर सादर करतो ना, तेव्हा मूर्ख म्हणण्याची गरज नाही. त्याची विद्वत्ता काय ते लोकांना कळतं, लक्षात ठेव. तुला मी मूर्ख म्हणून नाही बुवा, तुला मूर्ख म्हणून नाही. तुला माहिती आहे एखाद्या माणसात मूर्ख म्हणणं ना म्हणजे आपली अधिक एकने बेरीज होता. या वाक्याचा अर्थ बघायला लागता का? नको छळू रे नंद किशोरा, नको समोडू धरलेला हात सोड रे कृष्णा, जाऊ दे विकण्यालोणी काना तुझी थट्टा तुझी मस्करी हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी हरी, रित कान्हा तुझी रे नाही भरी, रित कान्हा तुझी रे नाही भरी. पिती माझी बांगडी आता मन भरलं ग तुझं. आता कान फुटले तुझे स्वर. आता तू सांगतो ना मागा ह्या वाजवता कोणता वाजून नको, एक जुना गाणं वाजवते तू वाजवू नको. वाजव आता वाजव चालू ही 2020 आहे. भजन चालू असताना हे मी जेव्हा भजन चालू असताना मध्ये मध्ये बोलात कसे किडे तुझे ओळख आता हा सुरी हा अरे जो माणूस मागा सांगता माझ्या तोंडातून मागाशी माझ्या तोंडातून वाघाच्या ठिकाणी मग तू असं बोललो असं लगेच परमेश्वराने शिक्षा दिली जागच्या जाग्यात आणि तो शब्द पडलो ना तुझ्या तोंडातून विषय कोण नाही छानो लागान घेऊ. पण खोटा किती बोलायचा. धर्म
तर काय 101 कोणाची धृतराष्ट्राची त्या विषयावर त्याला काहीतरी बोलायचा होता लक्षात ठेवा. मी म्हटलं नाही 100 जो पुढे काय बोलता का बघूया. माझा खरे बघूचा होता एक दासी पुत्र होतो तुझ्या माहितीसाठी, पण 101 त्याची दासी पुत्र असलो तरी तो धृतराष्ट्रापासूनच होतो. माका तुझी अक्कल बघूची होती, पण तू तुझे आडवं पडलं, तू आडवं पडलो लक्षात घ्या. हा अरे तू जी वाक्य बोलतोस बुवा, तू 2 वेळा वाक्य बोललोस, मी त्या वाक्याची फोड करू शकत नाही. एवढ्या थर्ड क्लास लेवलची वाक्य बोललो तो इथे, पण मी नाही फोड करू शकत का, त्याच्यावर मी परत मूर्खासारखं प्रवचन केल्यासारखं होतं, विवचन केल्यासारखं होता. बुवा इतके लोक आता खुले राहिलेले नाहीत ना, आणि ही मुंबईची बारी आहे तुझी. हो म्हणे माझी आपली बी कोई काय काय आपली बी कोई इज्जत आहे. तू काय इज्जत आली? हा हो इज्जत 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 खेका म्हणतात. इज्जत खेच्याबरोबर खायची असतात. अरे सुनील काय कुवळले अशी घोटी कुवळ तू तू ती मजा हे आरशा हात किती लाज वाटत नाही का मला सगळ्या त्या लहान मुलांसमोर सनी लिओनची बहीण फनी लिओन तुम्ही भांडणात आणता. काय काय करणार आहे? एक विषयच नाही. ह्यो लहानपणापासूनच त्या लेवलचो. मी चुटके शक्यतो भांडणात सांगत नाही, पण ह्याच्यासाठी मला सांगायचं लागतं. नाही सांगत आम्ही चुटके भांडणात सांगत नाही, कारण गरज नाही. एका बोलण्याची पण माका गरज नाही, कारण माका देण्यासारखे भरपूर. अरे 10 लोक तुम्हाला ओरड मारतील बुवा पेटव पेटव पेटव, पण या भजनाच्या माध्यमातून आपण कुठपर्यंत बोलायचं. ही नारदाची खुर्ची आमच्यापेक्षा वयस्कर लोक तुम्ही इथे बसलाय, आमच्या आया बहिणींच्या वयाच्या लोक जर इथे समोर बसले असतील आणि आपण ह्या जर ऍक्शन जर करत असू किंवा महिलांच्या पुढ्यात आणि तुम्ही जर टाळ्या पिटत असाल तर ते चुकीचं आहे. आणि हे मत मांडायला मत मांडायला मी काही घाबरत नाही. लक्षात घ्या, जे आहे ना ते 100% सत्य आहे. लक्षात घ्या, भरडावरची बारी वेगळी, भरडावर आपण करतो बारी ती वेगळी, पण जेव्हा आपण आया बहिणींच्या समोर या लहान मुलांच्या समोर जेव्हा आपण एखादी बारी करतो ना, तेव्हा भाऊ आपण ह्या जिभेवर कुठेतरी बंधन ठेवकच व्हाय. ह्या जिभेवर ही जीभ घरचा माग केव्हा करेल सांगता येणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणूनच रावणाचा भाऊ कुंभकर्ण 6 महिने झोपलो, कारण तो ब्रह्मदेवा तो इतको म्हणजे भक्त होतो. त्याने 10,000 वर्ष सेवा केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झालो आणि म्हणालो की तुका काय हव्या आता मागून घे. तो मागणार, इंद्रासन मागणार. हे इंद्राला जेव्हा कळालं तेव्हा इंद्र निद्रादेवीकडे गेलो आणि म्हणालो कुंभकर्ण ब्रह्मदेवा प्रसन्न केल्याने माझा इंद्रासन मागतो, माझ्या खुर्चीत धोकं इल्लो, तू कायव कर, त्याच्या जिभेवर बस. ब्रह्मदेवाने म्हणाला माग काय होते, इंद्रासन मागणार शब्द तोंडातून येणार, एवढ्यात त्याच्या तोंडावरती जाऊन ती निद्र बसली सरस्वती. आणि इंद्रासन या ठिकाणी ती बसल्यामुळे निद्रासन झाला. आणि निद्रासन झाल्यामुळे ब्रह्मदेवान तथास्तु म्हटल्या 6 महिने झोपात्र होतो. मगाशी मी मगाशी म्हणालो की हिजडा तो म्हणालो दिवाळीत काहीतरी गेलं, ती जात नाही तृतीयपंथी, म्हणजे नर नारी आणि तृतीयपंथी. बरं मला सांगा, त्या लोकांना जर आपण मानत नसू बरोबर ना, तर शुक्रवारच्या वेळेस जर ते लोक आले तर आपण 10 रुपये त्यांना बोलवून आवर्जून देतो. कारण का तर त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द सत्य होतो. हा या कलियुगात सुद्धा आपण विश्वास धरतो बरोबर ना, म्हणून त्यांना आपण 10 रुपये देतो. बरं त्यांच्याकडे त्या तृतीयपंथीयांकडे एवढी ताकद आली कुठून? प्रभू रामाचा त्यांना आशीर्वाद आहे. कारण प्रभू राम जेव्हा हा विषय ऐकण्यासारखा हा विषय आला म्हणून प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले, अयोध्येतील सगळे स्त्री पुरुष तिथे सीमेवरती जाऊन प्रभू रामाला सांगितलं तुम्ही जाऊ नका. प्रभू रामाने सांगितलं जा, तुम्ही माघारी जा, स्त्री आणि पुरुष माघारी जा, तुमचा संसार सुखाने करा, मी 14 वर्षानंतर परत येतोय. 14 वर्षानंतर प्रभू राम जेव्हा परत आले तर काही मंडळी अयोध्येच्या सीमेवर नामस्मरण राम राम करत बसलेले. प्रभू राम म्हणाले माझी आज्ञा म्हणून तुम्ही इथे का बसलात, मी तुम्हाला जाण्याची आज्ञा दिलेली होती. तेवढ्यात एक माणूस उठून म्हणाला महाराज तुम्ही आम्हाला काय सांगितलं? प्रभू रामा काय सांगितलं? अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा. तुमचा शब्द कसा मोडायचा? आम्ही ना धड स्त्री, आम्ही ना धड पुरुष, त्यामुळे तुमचा शब्द मोडण्यापेक्षा इथे तुमचं रामस्मरण करत बसलोय. तेव्हा प्रभू रामाने सांगितलं 14 वर्ष उन्हा पावसात माझं
माझं नामस्मरण करत बसलात म्हणून तुम्हाला आज मी असा आशीर्वाद देतोय, येणाऱ्या कलियुगात तुमच्या मुखावाटे निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच होईल. म्हणून आपण तृतीय पंथाने 10-20 रुपये देतो. लक्षात घ्या, हे त्या मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. आजचा दिवस, कालचा दिवस बलिप्रतिपदा आणि आजचा दिवस भाऊबीज आहे. आज भाऊ आणि बहिणीचं हे नातं आज कुठेही लांब, काही बहिणी असतात किंवा त्यांची भांडणं असतात, पण कुठेही लांब जरी बहीण दिलेली असली तरी आज भाऊरायाची आठवणीने वाटच बघत असते. ही नाती तुटलेली नाहीये. तो तुम्ही महिला वर्ग आहे, तुमचं नातं माहेरशी केव्हापर्यंत आहे? जोपर्यंत तुमचे आई वडील तुमच्या माहेरी आहेत. वर्षातून 4 ते 5 फेऱ्या होतात. मुलगी कितीही श्रीमंत असू दे, पण आईने दिलेले 10-20 रुपये त्या मुलीसाठी खूप ताकद असते. लक्षात ठेवा. एकदा का आई वडील माहेरचे गेले की आपली नाती कमी होतात. ही नाती आपण जपून ठेवली पाहिजे. लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी वयस्कर माणूस जर समोरून आला तर आम्ही नमस्कार करायचो. आता वयस्कर माणूस समोर येऊन तर विमलची पुढी फोडतो आणि काका चाललं मगाशी सांगतो. हो त्यावेळेस काय, त्यावेळेस म्हणतं काय तेव्हा होतो राखायला तो, म्हणून म्हणता एका 12 पोरं होती, म्हणजे त्या रात्रंदिवस कामच तो होती. तू काय घराकडे रिकामी हो, तू कशात होणार थांबलो, तू का बोले थांबवलो, असं काय नाही बुवा. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये 10-12 मुलं झाली तरी काय फरक पडत नव्हता. 10-12 मुलं झालेले आहे अजून जिवंत आहेत ना. पण मला सांगा, महिला वर्ग इथे आहे, ती 12 मुलं होईपर्यंत एका तरी मुलाच्या वेळेस त्यांचं सिझरिंग झालेलं का? नाही झालेलं. पण आज 100% पैकी 99% महिलांचं सिझरिंग होत आहे. कारण व्यायाम कमी पडले. पूर्वीच्या काळी सकाळी उठून जात्यावरती ओवी ओळायच्या, रहाटाचं पाणी काढायचे. आता बटन मारलंच काय पाणी येतं ना आता, आणि लाईट गेली तर हो असा हलणार हो. ही परिस्थिती आहे ना. आपण या काळात सुद्धा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे. 100% खरी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे. पण आपण हा विचार केला पाहिजे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ अगोदर जन्मात येऊ गई ना. जिजाऊ आमची 7.5 झाली काय, नको चंद्र तारे आमचे कसारे बरा. ही परिस्थिती तुमच्यावर नाही बोलत, आमच्या घरात सुद्धा आम्ही ताज अनुभव होतोय. दुपारच्या टायमात हो किंवा संध्याकाळी हो चायचा पाणी दी जाओ, हे तर तापून खावा. तू काय करतो, मी लाडकी सुट नाही तर काय तर असा तर बघतोय. अशी परिस्थिती आहे. प्रेमावर भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करणं तू तर म्हणतो गद्दार मला तुझ्या प्रेमावर भरलं ग तुझं, आता मला भरलं ग तुझं, गद्दारी करणं तू तर म्हणतो गद्दार मला, गद्दारी करणं तू तर म्हणतो गद्दार मला.
ते तुमच्या ओठावरून बाहेर पडतो आणि त्यात तुमच्या कृतीमधून दिसतंय. परत कर. काजळ लावून आले मी सन्माननीय आनंद परब यांच्याकडून आनंद पालव यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मगाशी जान्हवी एंटरप्राइजेस दीपक गुरव यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. संदेश शिंदे बुवा ही आम्ही कमाई लक्षात ठेवू. कोरस साठी बक्षीस आलंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संदेश शिंदे यांच्याकडून आलेलं. नितीन पवार यांच्याकडून 200 ऍक्च्युली खरं आहे ते. बुवांपेक्षा मला बक्षीस जादा पडायलाच पाहिजे कारण मी गावचा बुवा आहे. दिवाळीला मी तुमच्याकडे आलो. दिवाळीची भेट म्हणून तुम्ही मला द्यायलाच पाहिजे. लोक कसं होता बरोबर ना. 100 लाज नाही वाटत. मी 100 दिले व्याजा सगळं. कोरससाठी नितीन पवार यांच्याकडून 200 रुपये आणि माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओम शिवम मित्रमंडळ या मित्रमंडळाचं नाव सुद्धा खूप छान ठेवलेलं आहे. ओम शिवम मित्रमंडळ यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. राजू वडापाव यांच्याकडून सागर कदम यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. ओम शिवम मित्रमंडळ यांच्याकडून सागर साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सागर साटम ना. सन्माननीय साटम यांच्याकडून सागर साठी 100 रुपये आणि हे तिचे बोन दिले. कशासाठी म्हणजे गाण्यासाठी चांगलं केलं. पाखर आझाद केलं तुला या गाणे वन्स मोर मंडळीसाठी परत 200 आलेले आहेत.
सगळे तरुण मित्र मंडळ आहेत आणि आई वडील बहीण भाऊ याच्यानंतर जर नातं कोणाचं असेल तर आपल्या मित्राचं असतं, लक्षात ठेवा. त्या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी सुद्धा मित्रासाठी गाणं म्हटलं, मी सुद्धा प्रयत्न करतो. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना ये दिन कभी न आए, तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मरना यहाँ. ह्याचे कार्यक्रम सर्वांना कळलं पाहिजे की ह्याचे कार्यक्रम आपण रात्रंदिवस केव्हाही साजरे करतो. त्याचं कारण एकमेव असतील तर ते सीमेवरती आपल्या देशाची सेवा करतायत ते जवान. आज परिस्थिती अशी आहे की आपला एखादा सैन्यामध्ये असलेला मुलगा केव्हा मागे येईल की नाही येईल याची खात्री सुद्धा आई वडिलांना नसते. मग त्यांच्या घरची परिस्थिती काय झालेली असते. त्या जवानांसाठी एक गाणं. ओम शिवम मित्र मंडळ यांकडून हे पुरस्कार 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. गजराला सुरुवात करतो. परंतु ही नवीन किती जरी गाणी आली तरी पण आज 40 वर्ष झाली सत्यनारायणाची पूजा कुठेही असली की एकच गाणं कॅसेट लावले जाते. श्री हरी जगत पिता तुला करी तो व्यथा, तुला करी तो व्यथा. Thank you.
गजराला सुरुवात करतोय आपल्या चनप्प गौडा या घर आहे ते या गाण्यावर मी प्रामाणिकपणे सांगतो हजाराच्या घरात नाही लाखोच्या घरात ते लमाणी लोकांचं गाणं आहे खरं तर त्या लाखोच्या घरात मी बक्षीस म्हणजे माका लोक हात मारताना सुद्धा मारित कुंडू कोण आहे ए चनप्प गौडा म्हणजे या लोकांनी त्याचा विपर्यास केले म्हणून गाणं मी सोडून दिले ते चनप्प गौडा गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे वंद याड मोन नाथ ऐद आर योळ एंट तोंबत आणि हत्त त्या गाण्याचा अर्थ असा आहे की माणसाच्या शरीराला 9 भोक आहेत हा प्रश्न नाही तुम्हाला मी सांगतोय माहिती म्हणून 9 भोक आहेत 2 4 6 7 8 आणि 9 आणि 10वं द्वार सुद्धा आहे आणि ते 10वं द्वार जर उघडावंच असेल तर त्यासाठी तुम्हाला सद्गुरूला शरण जावं लागेल लक्षात घ्या भूजल तेज समीरक रविशशी कष्टाधिके असे भरला स्थिर चल व्यापुनी तो जगदात्मा दशांगुले उरला म्हणजे आपल्या बेंबीपासून प्रत्येकाच्या बेंबीपासून 4 4 8 आणि 2 10 बोट घातली तर 10व्या बोटावर आपलं हृदय वास करतो आणि त्या हृदयाच्या प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये हृदय आणि त्याच्यामध्ये राम आत्मा राम आहे बरोबर ना मगाशी कोणी सांगितलं वाल्ल्याचा वाल्मिकी झाला त्यांनी रामायण लिहिलं मग मला असं म्हणायचंय वाल्ल्याचा वाल्मिकी झाला त्यांनी रामायण लिहिलं तदनंतर राम जन्मा केलो मग वाल्ल्या कोळ्याला जो राम राम मंत्र म्हणायला सांगितला तो राम कुठला हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे लक्षात घ्या तो राम कुठला मगाशी बुवाने जो सांगितला तो घेतो आत्माराम तू काय तुझं ते तुला संबंध नाही सांगलं पण तुझं आणि रामाचं काय संबंध आहे तुझं आणि सनी लिओनचा संबंध अगदी जवळ या तू भजनातून दाखवून दिलं अरे हो कसले घाणेरी ढुचुटकी काय अर्थ निघता मागा सांगावं नाही मडक्या तुका नळा सकट खेळतो नाही मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपणा सांगायचा गळ्यातली शाल घालायची शायनिंग म्हणून मग त्या शालेचा अपमान नाही काय तो भगवा रंग आपण परिधान करतो ना मग त्याची शान राखली पाहिजे भगवा भय रहित गर्व रहित आणि वासना रहित तो भगवा लक्षात घ्या अजूनही बायको बरोबर बाजारात गेलो अरे बायकोन जर साधा तुमका सांगतोय ह्यो सांगताना ह्यो बायकोन सांगले बाजारात जातात तो 20 रुपयाचा जरा रिचार्ज मारा फोनवर 1 तासात पाटील बायको रिचार्ज केली मारू का नाही रिचार्ज नाही गो भाजी घेण्याच्या गडबडीत विसरलोय पण फक्त मोटरसायकल जाताना आड्यावरून शेजारनी सांगल्यानंतर भाऊजी बाजारात जातात 20 रुपयाचा रिचार्ज मारा भाऊजी बाजारात पोहोचायच्या आधी 100 रुपयाचा रिचार्ज शेजारणीच्या मोबाईलवर काय बोला गेलं ना मग तू तर दुसऱ्या गाण्यात काय करशील सागर कदम यांना 100 रुपये सहदेव सावंत यांना 100 रुपये
जिवलग मित्रमंडळ, यारी दोस्ती, प्रकाश कदम, सुभाष गुरव, चंद्रकांत मांडवकर, संदेश गुळे, विनायक मुळंजू, 300 रुपये गुंडू बुवा, म्हणजे ऐकनूर 100 रुपये सागर कदम, 100 रुपये सहदेव सावंत, 100 रुपया गुंडू सावंत. ठीक आहे. संदेश शिंदे, परदेसी जाना नाही. हा एक वेळ म्हण आणि नंतरच्या नाव लक्षात दिली ना विषय समजून. हा जुनी गाणी आहेत. ही जुनी गाण्यांची जी टेक आहे ना ती एकतर्फी एखादं पोरग प्रेम करीत होतो. आता परिस्थिती गंभीर झालेली आहे. आता नाही नाही मी 45-45च्या पुढे गेले ना त्याने देवाक नारळ ठेवाने हात जोडा माता म्हणजे मी केव्हा जन्मात घातलं. हा जाऊ दे काय विषय नाही. बोने सांगितले तशी पर्सेंटेज कमी झालेला एक मूल झालं की झालं बरोबर ना. पुढच्यांची तरी विचार करा. आज भजनाच्या माध्यमातून मी सांगते नवीन लगीन झालेला आहे का 4-5 झाल्याशिवाय थांबा हा. आता तुम्ही प्रत्येक जण सांगितलं की माझा मुलगो तर त्या मुलांचा आपल्या मुलांचा सुद्धा विचार करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर पुढच्या पिढीत कोणीच नाही होणार लक्षात घ्या. आणि आता पूर्वी तसं चालायचं बरोबर ना. पूर्वी चालायचं काय म्हणजे आमच्या टायमात म्हणूया थोडं सुद्धा शाळेची टोपली घेऊन येता जाताना सांगा गो संध्याकाळी पांदीत भेट विषय संपलो. आता तसं नाही. आता पोरगी निघताना वाटत बघित असतो हे पोरगो नाक्या रेस्टीच्या आणि त्या पोरग्या वाटेक लागलं यांचे मेसेजवर सगळे विषय. पोरग्या वाटेक लागलं काय तर पोरग्या फुडसून करतलं हे माझ्या मागे मागे येऊ नको तुझ्या मागे माझी आई असा मेसेज करता पोरग्या. ए तू माझ्या मागे येऊ नकोस तुझ्या मागे माझी आई असं. तो पोरग सांगतो तू काही भे नको तुझ्या औषधीच्या पाठी माझं बापू सांगतो. जग पुढे गेलं 21व्या शतकाकडे पुढे गेले जग. त्यामुळे विषय तो नाही. आता प्रत्येकाच्या नशिबाने पण परमेश्वराने जे का चोच दिले ना ते का दानो नक्की दिलेलो. सबर का फल मिठा होत आहे बरोबर ना. एकतर्फी प्रेमाचा विषय सांगतो. बरेच जण गो म्हणतात म्हणजे एकतर्फी काय नावेलाच असतात. एकतर्फी प्रेम करताना कित्येक आत्महत्या आपण बघितलेल्या आहे. घराकडे गेलो काय ह्याचं लक्षच नसतं. शाळा नाही अभ्यास नाही बापूस नाही हावणार गेलो काय उकडी झोपलो काय गाणी कसली लावतो होतो बघा. झूठा था जिसके लिए मरता था. तुमच्या एखाद्याची जर इच्छा पूर्ण ठेवली असाल तर तुमच्यातर्फे या गाणं मी तिथपर्यंत पोहोचवते. जीता था जिसके लिए किसके लिए मरता था. एक ऐसी लड़की
गजर केला शॉर्टकट मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. हिंदू धर्माचे हे सारे सण आणि ते आपण आनंदाने साजरे करतो. हिंदू धर्माचे हे सारे सण करू साजरे हो आनंदाने. हिंदू धर्माचे हे सारे सण, हिंदू धर्माचे सारे सण करू साजरे हो शेवटच्या कडव्यावर आजचा दिवस कालचा दिवस किती महत्वाचा होता ते फक्त अध्यात्माच्या विषयाने सांगण्याचा प्रयत्न करतो. हा विषय फक्त एक सांगतोय, हे 3 दिवस बळीराजाच्या नावाने आपण करतो. कारण बळीराजा हा एक असा राजा होता की देवाधिकांना सुद्धा तो भारी पडला आणि शेवटी विष्णुदेवाने काय केलं, त्याने एक यज्ञ आरंभला आणि यज्ञानंतर दान द्यायचं असतं. तो बळीराजा एवढा दानी होता की अजूनही आपण म्हणतो इडा पिडा कळो बळीचे राजे हो. देव सगळे म्हणाले की हा बळीराजा असाच राहिला तर आम्हाला देवाला किंमत राहणार नाही. म्हणून विष्णुदेवाने काय केलं, एका बटू वामनाचं, एका ब्राह्मणाचं रूप घेतलं बटू वामनाचं आणि त्या बळीराजाजवळ गेल्याने म्हणाला दान हवंय. तो म्हणाला दिलं दान तुला हवं ते. विष्णुदेव म्हणाला बटू वामनाच्या रूपात मला वचन दे की तुम्हाला दान देतोस. म्हणून दिलं वचन
आणि त्यानंतर बटुवामनाचा मोठ्या त्या विष्णूच्या रूपात त्याने पाहिलं. त्याने सांगितलं की मला त्रिपाद भूमी दान दे, मला 3 पावलं भूमी दान दे असं सांगितलं. आणि पहिलं पाऊल ब्रह्मांडावरती टाकलं, संपूर्ण ब्रह्मांड व्यापलं. दुसरं पाऊल या अंतरिक्षामध्ये टाकलं, व्यापलं. आता विष्णुदेव म्हणतायत बटुवामनाच्या रूपात की तिसरं पाऊल मी कुठे ठेवू. तेव्हा त्या बळीराजाने सांगितलं शेवटी पाऊल तुला ठेवायलाच पाहिजे, नाहीतर दिलेल्या दानाला कुठेतरी खोटी येणार, माझ्या डोक्यावर ठेवू म्हणून सांगितलं. आणि जेव्हा त्या बटुवामनाने तिसरं पाऊल त्या बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं तेव्हा तो पाताळात गेला. विष्णूला तिथेच अडकून ठेवला, त्याने द्वारपाल करून ठेवला. ब्रह्मा विष्णू महेश, GOD, G फॉर जनरेशन, O फॉर ऑर्गनायझेशन, D फॉर डिस्ट्रॉय. पालन पोषणाचं काम कोणाचं, विष्णूचं. सगळं थांबलं. लक्ष्मी म्हणजे करायचं काय. तेव्हा लक्ष्मी गेली त्या बळीराजाकडे आणि म्हणाली माझ्या नवऱ्याची सोडवणूक कर, तुला राखी बांधते, तो रक्षाबंधन दिवस. मी त्याची सोडवणूक करून घेतली. तेव्हा विष्णुदेवाने त्या बळीच्या रूपात त्याला सांगितलं की तुला काय हवं ते मागून घे, तुला काय हवंय. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला कृष्ण पक्षातील चतुर्दशी, अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा, म्हणजे पहिला दिवस गेला आपला तो कालचा नरक चतुर्दशी, बरोबर. कालचा लक्ष्मी पूजन आणि आजचा बली प्रतिपदा म्हणजे पाडवा, बरोबर ना. ते 3 दिवस मागून घेतलेत. आणि हा पाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. विजयादशमी, अक्षय तृतीया, बरोबर, पाडवा अर्धा आणि तिसरा गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा, हे 3. आणि बलिप्रतिपदा अर्ध मुहूर्त, हे 3.5 मुहूर्त आपले म्हटले जातात. लक्षात घ्या, ही माहिती आपण कुठेतरी द्यायला पाहिजे ना. आणि आज गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवरती उचलून घेतलाय आणि सगळ्या गोवर्धन वासियांचं काय केलं, रक्षण केलं. तो श्रीकृष्णाने एवढा मोठा पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतलाय ना, त्याचं एकमेव कारण म्हणजे दिलेला शब्द. प्रभू रामाने त्रेतायुगात दिलेला शब्द द्वापार युगात पूर्ण केला. कारण प्रभू राम जेव्हा लंकेवरती स्वारी करायला निघाले, वानर सगळे एक दगड टाकत होते. सगळे वानर एकत्र झाले, म्हणतात अरे एक दगड टाकून सेतू पूर्ण केव्हा होणार. एक भला मोठा डोंगर जर कोणी आणला असता तर सेतू लवकर पूर्ण झाला असता. हनुमंताने ऐकलं आणि उड्डाण केलं. पहिलाच गोवर्धन पर्वत मारली मिठी, चल. शॉर्टकट मध्ये सांगतोय, चल. गोवर्धन पर्वत म्हणाला शक्तीचा गर्व करू नकोस, माझ्या इच्छेविरुद्ध तू नेऊ शकत नाही. तेव्हा हनुमंताने सांगितलं अरे चल माझ्या बरोबर, तुला प्रभू रामाचा स्पर्श होणार आहे. गोवर्धन म्हणाला मला जर प्रभू रामाचा स्पर्श होणार आहे तर मी यायला तयार आहे. मारली मिठी, उचलला आणि अवकाशामार्फत येतोय. तर जिथे सेतू बांधताना होतोय तर सेतू पूर्ण झालेला होता अगोदर. हनुमंत म्हणतो आता हा गोवर्धन पर्वत नेऊन ठेवायचा कुठे, विचार न करता तिथेच मध्ये ठेवला. तो प्रभू राम म्हणतायत अरे हनुमंता तू त्याला शब्द दिलायस की प्रभू रामाचा स्पर्श होणार आहे. हनुमंत गेला निघून. तेव्हा प्रभू राम सांगतायत की माझ्या दास्य भक्त हनुमंताने दिलेला शब्द पूर्णत्वास जायला पाहिजे. म्हणून प्रभू राम त्रेतायुगात सांगतायत हे गोवर्धन पर्वत हा माझ्या हनुमंताने दिलेला शब्द मी प्रभू राम म्हणून या त्रेतायुगात पूर्ण करू शकत नाही, पण तुला मी आज वचन देतोय येणारं पुढचं युग द्वापार युगात, त्या द्वापार युगात मी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेईन आणि तुला दिलेला शब्द त्रेतायुगातला शब्द मी द्वापार युगात पूर्ण करेन. म्हणजे श्रीकृष्णाने छोटीशी बासरी उचलायला 2 हाताचा आधार घेतला ना, तो शब्द पूर्ण करण्यासाठी अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतलेला शब्द म्हणजे पूर्ण केला. गोवर्धन पर्वत एका करंगळीवरती उचलून घेतला आणि त्रेतायुगात दिलेला शब्द द्वापार युगात देव म्हणून सिद्ध केला. हे आपले देव आहेत म्हणून आपण त्यांच्या शरणार्थी होतो. म्हणून म्हणतो बघा
हरी